नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखी एका मस्त अशा ब्लॉग मध्ये। तर आम्ही निघालो होतो पर्यटनासाठी। म्हणजेच तुम्हाला तर माहिती आहे 15 ऑगस्टच्या दिवशी किंवा 26 जानेवारीला जे आपले किल्ले वगैरे असतात ना, तर ते ओपन असतात आपल्याला सगळ्यांना पाहण्यासाठी। सो चला, तर आम्ही नगरमधील या किल्ल्याची भेट द्यायला आलो होतो। लास्ट टाइम सुद्धा आलो होतो, थोडंफार फिरलो होतो पण पूर्ण नाही पाहिलं कारण अलाउड नव्हतं। आणि आज तर काय 5 वाजले होते, कंप्लीट 5 वाजता आम्ही या गेट जवळ पोहोचलो आणि तिथून परत निघायची वेळ झाली कारण 5च्या नंतर आतमध्ये कोणाला सोडतच नव्हते। असो, त्यामुळे मुलांचा तर मूड ऑफ झाला होता। पाहूच शकता तुम्ही अगस्त्य आणि बर्फीचा चेहरा तर किती पडलाय। आता ह्यांना रिफ्रेश करण्यासाठी एक छानसा फोटो काढायचा प्रयत्न केला, पण तरी सुद्धा जबरदस्तीची स्माइल दिसते का तुम्हाला मुलांच्या चेहऱ्यावरती। तसंच पण त्यानंतर त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे जम्पिंग जपांग। आता इथे छोटीशी जत्रा सुद्धा भरली होती, भरपूर असे स्टॉल्स लागले होते। त्यातला हा स्टॉल मला भरपूर आवडला कारण ह्या क्यूटशा डॉल्स पाहून ना खरंच खूप भारी वाटलं। आणि मी जास्त काही फिरली नाही कारण गर्दी प्रचंड होती गाड्यांची, माणसांची, त्याच्यामुळे एकाच जागेवर थांबले, मुलांना एन्जॉय करताना पाहत होते, त्यातच आम्ही समाधानी होत होतो। सो मुलं एन्जॉय करतायत, तुम्ही पाहताय ना, त्यांना पाहूनच खूप भारी वाटतंय। आणि ते पहा कसं खेळतायत। त्यानंतर तिथून निघालो आम्ही आणि भरपूर दिवस झाले, जसं पुण्यातून आम्ही नगरला आलोय तेव्हापासून मी डीमार्टलाच गेली नाहीये। सो इथे मला सुपर मार्केट दिसलं, सो म्हटलं चला एकदा नजर टाकून येऊया की काय काय आहे इथे सुपर मार्केटमध्ये। आता माझं सामान तर भरलेलं होतं, काही घ्यायचं नव्हतं तसं, पण छोट्या मोठ्या गोष्टी, एकच बॅग घेतली होती, आता तीच भरती का नाही काय माहिती, पण अगस्त्याने त्याच्यासोबत दुसरी सुद्धा आणली आणि त्याला काय माहिती आता एकच भरता भरता मुश्किल। छोट्या छोट्या वस्तू घेतल्या, जसं की आता तुम्हाला दिसते हँड वॉश वगैरे, अशा छोट्या छोट्या वस्तू, बाकी काही जास्त घेतलं नाही कारण सामान ऑलरेडी भरलेलं होतं। तिथून थोडंसं सामान घेतलं आणि तिथून निघालो। आणि इथे पहा किती सुंदर निसर्ग दिसतोय, म्हणजे आता तुम्ही म्हणता काय निसर्ग, पण मला खरंच खूप आवडतं असं पाहायला। त्यानंतर आम्ही आलो होतो ते क्लिनिकमध्ये। मिस्टरांची दाढ जी होती ती किडली होती, दुखत वगैरे नव्हती, पण म्हटलं जास्त दुखण्याआधीच डॉक्टरला दाखवलेली बरी, म्हणून आम्ही इथे आलो। सो डॉक्टरांनी ती चेक केली आणि रूट कॅनल वगैरे करायचं फिक्स केलं। सो चला, असं काहीसं होता आजची ही संध्याकाळ। आणि भरपूर दमल्यानंतर घरी गेलो। घरी गेल्यानंतर सकाळचंच कालवण होतं वाटाण्याचं आणि चपात्या होत्या, सो फटाफट सोयाबीन पुलाव बनवला आणि मस्त असं पापड वगैरे आम्ही मस्त जेवण एन्जॉय केलं। आजचा हा छोटासा डेली ब्लॉग तुम्हाला आवडला का? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओ सोबत, तोपर्यंत बाय बाय।